व्यासपीठासमोर बसलेले सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधुभगिनी, आज 14 एप्रिलच्या निमित्ताने 13ला आपण या फोटो एक्झिबिशनचं उद्घाटन केलेलं आहे. आपण मिलिंदजी बोललात की त्यांचं शेतीतलं काम, त्यांचं इकॉनॉमीमधलं काम, त्याचबरोबर त्यांचं वॉटर मॅनेजमेंटमधलं काम. म्हणजे फार कमी जणांना माहीत असेल की हिराकूड डॅम म्हणजे भारतातला सर्वात मोठा डॅम ही संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. आणि ही वर्क फॉर इट. ही वॉज द फर्स्ट इरिगेशन मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र इंडिया. He was not the law minister. He was not the first law minister. He was the first irrigation minister of India. आणि त्यांनी उत्तर भारतामधली जेवढी धरणं आहेत, म्हणजे जी धरणं बघितल्यानंतर असं काहीतरी अथांग सागर पसरलं असं वाटतं. ती सगळी धरणं बांधली आहेत, म्हणजे बांधली आहेत, त्यांनी नाही बांधली, पण ती जी मूळ संकल्पना ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढली. त्यामुळे ही वॉज, म्हणजे जसं कोलंबिया विद्यापीठात ज्याचे ते विद्यार्थी होते, आणि कोलंबिया युनिव्हर्सिटी इज कन्सिडर्ड टू बी वन ऑफ द बेस्ट ऑफ द वर्ल्ड इन द वर्ल्ड. तिथे असं म्हटलं जातं की त्यांच्या इतका हुशार विद्यार्थी अजून आलेला नाही या विद्यापीठात, आणि याच्या पुढे कधी येईल हे सांगता येईल. इतका त्यांचा गुणगौरव आजही पश्चिमात्य देशांमध्ये आहे. पण तेवढा सन्मान या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिला जातो की नाही हा प्रश्नचिन्ह माझ्या मनात कायम असतो. खरं तर आपल्याला फार कमी माहिती आहे कामगारांसाठी त्यांनी दिलेलं योगदान. रविवारची सुट्टी कोणी दिली? कामगारांनी 8च तास काम केलं पाहिजे हे कोणी दिलं? बायकांसाठी काम करत असताना मॅटर्निटी लीव्ह मिळाली पाहिजे कोणी दिलं? असे वेगवेगळे विषय ज्याला स्पर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करून. अगदी स्पष्टपणाने सांगायचं तर इथल्या 90% माणसांना जेव्हा जनावरासारखं जगावं लागत होतं, त्याला माणसापर्यंत जगता आलं पाहिजे, ही लढाई पहिल्यांदा या देशामध्ये जर सुरू कोणी केली असेल तर ती महात्मा फुलेंनी सुरू केली. पण त्याचा पुढे तो गाडा रेडण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि म्हणून फुलेंना आपला कायम गुरु मानणारे डॉक्टर बाबासाहेब. तर का या दोघांकडनं प्रेरणा घेण्यासारखं खूप काही. आणि नेमक्या दोघांचे 11 आणि 13 ना, 11 आणि 14 हे बाबासाहेब आंबेडकरांच्या लढाया म्हटलं की माणूस पुढच्या काही काळामध्ये विचार पण करू शकणार नाही की असा एक काळ होता की माणसाला पाणी पण पिता येत. म्हणजे आजच्या काळात सुद्धा तरुण पोरांना जर आपण सांगितलं की अरे आजपासून सुमारे 100 वर्षापूर्वी माणसाला पाणी पिऊ देत आणि त्याच्यासाठी म्हणजे शस्त्र घेऊन लढाई लढावी लागली, आणि तेव्हा कुठे महाडच्या तळ्यावरती बाबासाहेब पोचले. हे तुम्हालाही माहीत नसेल की रात्री ज्या घरात ते राहिले होते त्या घरावरती हल्ला झाला की बाबासाहेबांनी घराच्या बाहेर पडू नये. आणि तेव्हाचे तिथले नगराध्यक्ष होते टिपणीस, सुरबानाना टिपणीस, त्यांच्या बायकोनी, त्यांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी बंदुका काढल्या आणि समोर उभे जे होते एका विशिष्ट समुदायाचे लोक होते, त्या सगळ्यांना पळवण्याचं काम त्या 4-5 जणांनी केलं. तो 4ही सिकेपी. म्हणजे ह्याचा इतिहासच वेगळा आहे. मंदिरामध्ये प्रवेश नाकारला जात होता म्हणून ते स्वतः काळाराम मंदिरात गेले. तो आता एक मूर्ख, तो काय त्याचं नाव, काय रे त्याचं नाव, संभाजी कुठे नाही, तो पोंक्षे आहे, शरद पोंक्षे. म्हणजे म्हणू त्यांना समजलं नाही. अरे तुझ्या वजनाच्या काही लाखपट पुस्तकं त्या बाबासाहेबांनी वाचली रे, तू काय नाही म्हणू तो बाबांना साहेबांना समजवणार.
आजी तू म्हणजे ज्या म्हणून चातुर्वर्ण्य जन्माला घातलं, खरं तर मी नेहमी महिलांना सांगेन, कोणी मनुस्मृती वाचू नका, महिलांनी वाचा. यातलं सर्वात घाणेरडं वाक्य आहे की स्त्री ही उपभोगाची वस्तू आहे, म्हणजे तिला वापरा आणि फेकून द्या. आणि बाबासाहेब आंबेडकर हे प्रचंड स्त्रीवादी होते, प्रचंड स्त्रीवादी. म्हणजे बाबासाहेब असते तर कदाचित त्यांचं हिंदू कोड बरी जर तेव्हा पास झालं असतं, त्यांना पाहिजे होतं तसं. तर जो 50% इस्टेटीचा वाटा नंतर मिळाला तो 1952 सालीच मिळाला असता. आणि ते काय जात धर्म वगैरे मानत नव्हते, आणि त्यामुळेच त्यांच्यातला माणूस जिवंत होता. जसं त्यांनी सांगितलं की 2 वर्ष 11 महिने 18 दिवसामध्ये त्यांनी अख्खं संविधान लिहिलं. तर ते संविधान लिहिताना त्यांनी सगळ्या धर्माची पुस्तकं वाचली. म्हणजे असा एकही धर्म नाही आणि त्याचं धर्मपुस्तिका नाही की बाबासाहेबांनी आपल्या नजरेखालनं घातली. आणि म्हणून आपलं संविधान इज कन्सिडर्ड टू द बेस्ट कॉन्स्टिट्यूशन इन द वर्ल्ड. त्याचं कारणच ते त्याच्यात सगळं आहे. आपल्या संविधानात सगळं आहे. पण त्या संविधानाला जेव्हा धक्का देण्याचं काम केलं जातं तेव्हा तुम्ही कोणीही विचार करत नाही. त्याच्यात लिहिलेलं आहे राईट टू रिलिजन. मी कुठला धर्म स्वीकारावा हे स्वातंत्र्य मला संविधानाने दिलेलं आहे. तुम्ही ते माझ्यापासून खेचून घेऊन जाऊ शकत नाही. मला माझ्या धर्मात नसेल राहायचं तर तुमची बळजबरी का? मला एखादा धर्म आवडला आणि मी त्या धर्माच्या मागे गेलो तर तुम्ही त्या धर्माच्या मागे जाऊ नका असे सांगणारे कोण? मला जर माझी बुद्धिमत्ता दिलेली आहे, मला जर माझं विचार करण्याचं स्वातंत्र्य संविधानानेच दिलेलं आहे. विचार करण्याचं स्वातंत्र्य संविधानाने दिलंय ना मला. मग जर मी माझा विचार करतोय, आणि मिलिंद तुला आठवत असेल तुझा आणि माझा आज नाही, एक 25-30 वर्षापूर्वी वाद झाला होता. आपल्या शाळेमधल्या फादरला मारला होता. आणि तेव्हा मी म्हटलं होतं इफ यू कॅन कम अँड हिट माय प्रिन्सिपल, व्हॉट काइंड ऑफ रिलिजन आर वी फॉलोइंग. आणि तेव्हा तुम्हाला बोललो होतास असं कसं काय बोलतो तू. म्हटलं अरे ही कुठली जबरदस्ती आहे. तो त्याचा प्रचार करतोय, प्रसार करतोय, आवडलं तर स्वीकारा, नसेल आवडलं तर फेकून द्या. पण म्हणून त्याला मारणं हे संयुक्तिक नाही आहे. आठवतं का? मीच बोललो होतो ना ते, आणि माईक पण बोललो होतो. आणि हे विचार काय माझे आजचे नाहीत. जे लोक म्हणतात नाही नाही हा मतदारसंघ बघून बोलतो बिलतो, हे असली कामं मी नाही करत. मला काही फरक पडत नाही मतदारसंघ बघितलं. हा भिडे जेव्हा लोकांना माहित नव्हतं तेव्हा त्या भिडे विरुद्ध मी बोलायचो की नाही. जेव्हा तो वारकऱ्यांमध्ये घुसला तेव्हा पहिल्यांदा त्याला अडवा हे बोलणारे पहिले 10 जण होते, त्याच्यातलं मी होतो. आज पवार साहेबांनी विषय हातात घेतला की वारकरी संप्रदायामध्ये जी सांप्रदायिकता घुसते, जो जातीवाद घुसतोय त्याला थांबवा. वारकरी संप्रदायाची स्थापनाच मुळी इथले जातीपात आणि धर्मांधता गाडण्यासाठीच वारकरी संप्रदाय स्थापन. आणि त्याच्यामध्ये अनेक मुसलमान देखील सहभागी होतात. फार कमी लोकांना माहिती असेल की एका मुसलमानाला त्या वारकरी पंथामध्ये सामील होण्यासाठी शिवाजी महाराजांच्या आजोबांनी प्रयत्न केले होते, आणि ते स्वतः त्याला पैसा देऊन, भाकर देऊन त्याला त्या वारकरी पंथाच्या त्या ते चालत जायचे पंढरपुरापर्यंत. ते शिवाजी महाराजांचे आजोबा होते मालोजी राजे, त्यांनी केलं होतं. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. आणि वारकरी संप्रदाय स्थापन होत असताना त्या संत महात्म्यांनी ज्यांनी ज्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला, ज्यांनी ज्यांनी त्याच्यात विचार पुरवले, त्या सगळ्यांचा छळ झाला ना. चोखोबाचा छळ झाला, संत नरहरीचा छळ झाला, गोरा कुंभाराचा छळ झाला, सावता माळ्याचा छळ झाला, तुकारामाचा छळ झाला.
मग कशाला छळ झाला यांचा? का छळ झाला? कोणी छळ केला? हा विचाराचा मागचा पूर्ण गाभा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातनं बाहेर पडतो. माणसाला माणूस म्हणून जगता आलं पाहिजे हे तुमचं संविधान तुम्हाला सांगतं. तेच बदलण्याची भूमिका जर भारतात येणार असेल आणि तुम्ही जर उभे राहिले नाही, तर परत एकदा जाल 500,000 वर्ष मागे फिरली. त्यामुळे हे फोटो एक्झिबिशन बघत असताना काही काही फोटो बघून खरोखर म्हणजे ते पहिल्यांदा 1920 साली किती 21 वर्ष 30 वर्षाचे होते. तेव्हा शाहू महाराजांनी त्यांच्याकडे बघून सांगितलं होतं, जेव्हा कोल्हापूरच्या जवळ पहिल्यांदा दलितांचं संमेलन झालेलं, मागासवर्गीयांचं संमेलन झालेलं, तुम्हाला तुमचा आवाज मिळाला. शाहू महाराजांनी म्हणजे ह्या देशामध्ये हिरा पारखणारी पण एक टोळी होती. म्हणजे बडोद्याचे गायकवाड महाराज असतील, कोल्हापूरचे शाहू महाराज असतील, त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना असं पारखलं. 11वीला मिळालेले मार्क आणि त्याच्यानंतर त्यांचं शैक्षणिक प्रगती बघून कोल्हापूर संस्थानाचे मालक शाहू महाराज मुंबईत शोधायला आले की कोण आहे पोरगा, आणि दुसऱ्या माळ्यावरचे त्यांच्या चाळीतल्या घरात स्वतः चालत गेले. आणि म्हणजे रमाईनी त्यांना चहा पाजला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर बसून त्यांनी चहा प्याला. आणि तिथनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्यांची आणि गायकवाड महाराजांची जे काही समर्थन मिळालं त्याच्यातनं जी तुफान प्रगती झाली. मला सांगा भारतात एवढे डिग्री कोणाच्या हातात आहेत? खरं तर मनोज आपल्या वतीने एक मोठा त्यांच्या डिग्र्यांचा बोर्ड लावला. म्हणजे मी नेहमी, तू पण कधी नागपूर विमानतळावर गेलास की विमानतळावरनं जेव्हा आपण चेकिंग ते काय सिक्युरिटी चेक बाहेर आलो की समोरच त्यांच्या डिग्रीजचा बोर्ड आहे. त्या डिग्र्या वाचता वाचता माणूस परेशान होतो यार. सोशिओलॉजी, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स सगळ्यामध्ये PhD, आणि ती पण इथनं तिथनं नाही. कोलंबिया युनिव्हर्सिटी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स. म्हणजे काय अवाका असेल. पण माझं आजही मत आहे की भारतीयांनी जेवढा न्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना द्यायला पाहिजे होता तेवढा काय भारतीयांनी दिला. दिल्लीच्या त्या कुठल्या इंडिया गेट जवळ 4 कुठले तरी तरुण जातात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुर्दाबाद आणि संविधान जाळतात, त्यांच्यावर खटलाही दाखल होत नाही. ही जर भारताची परिस्थिती असेल तर वाईट आहे. ज्या संविधानावरती हात ठेवून आपण शपथा घेतो ते संविधान जाळण्याचं काम हे देशद्रोहाचं काम. तो देशद्रोह जर हा देश चाळून घेणार असेल कशालाच अर्थ उरला. त्यामुळे हा बोर्ड कसा तयार करायचा ह्याचा विचार आपण जरूर करूया. कारण का ज्या माणसाला तुम्ही वर्गात बसू दिला नाही, किती जणांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शाळेत बसूच दिलं नव्हतं, त्यांना वर्गात येऊच दिलं नव्हतं. ते वर्गाच्या बाहेर बसून शिकायचे. म्हणजे ते प्रोफेसर झाल्यानंतरही त्यांचा पिऊन त्यांना पाणी नाही पाजायचं, त्यांचा ग्लास असा लांब ठेवायचे आणि बाबासाहेब स्वतः जाऊन ते ग्लास उचलून पाणी प्यायचे. ही परिस्थिती बघितलेली माणसं आहे ती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमचं आमचं सोडून द्या. म्हणजे मी तो ओपनली सांगतो की मी ज्या घरात सोसायटीत राहायचो त्या सोसायटीत माझ्या आईला पूजेला कधीच बोलवायचे. म्हणजे हे जे काय म्हणतात डिस्क्रिपन्सी, मतभेद नाही, जातीयवादाचा जो चटका आहे, जो चिमटा आहे,
ज्यांनी ज्यांनी खाल्लाय त्यालाच त्याचं दुःख समजतं. बाकीच्यांना काय माहिती काय असतं. मी माझ्या आईला येऊन विचारायचो, "काय गं तू आई काय रे तुझी इथं खाली सगळ्या बायका बसल्यात?" "नाही, नाही," म्हणाले, "आज स्वयंपाक जरा जास्त होता, म्हणून मी काय आज खाली उतरले नाही." जसं-जसं मी मोठा होत गेलो, तसं-तसं मला समजायला लागलं, की आपल्याला का बोलू. पण ही जी हृदयावरची जखम आहे, ती आयुष्यभर जाणार नाही. आयुष्यभर जाणार नाही. आणि म्हणून जातीयवादाविरुद्ध मी का इतका जोरात बोलतो? तर त्याचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आलेलं शिक्षण नाही, तर माझ्या घरात घडलेला प्रसंग आहे. मी विधानसभेच्या पटलावरती बोललो. अनेक आमदार असे तोंडात बोटं घालून बघत होते, की मी जात-पात, धर्म-बिर्म मानत नाही. माझी पोरगी मी ख्रिश्चनाच्या घरात दिली. आणि माझं आजही मत आहे, की तुम्हाला जात आणि धर्माच्या भिंती पाडायच्या असतील तर इंटर रिलिजियस आणि इंटरकास्ट मॅरेज झालेच पाहिजे. म्हणजे रोटी आणि बेटीचा जोपर्यंत व्यवहार जाती आणि धार्मिकेच्यात होत नाही, तोपर्यंत धर्म आणि जातीच्या भिंती पडूच शकत नाही. आपण इतके विचार म्हणजे जसं तुम्हीच बोललात, की आजकालचा समाज बोलतच नाही. म्हणजे मला आश्चर्य वाटतं, की इंदिरा गांधींनी इमर्जन्सी लावली. त्या इंदिरा गांधी विरुद्ध बोलायला कोण-कोण होते? देवानंद, शबाना आझमीचे वडील, कैफी आझमी, आय.एस. जोहर, म्हणजे अख्खी फिल्म इंडस्ट्री ही इंदिरा गांधीच्या विरोधात गेली होती. आणि आत्ताचे नट, तुम्ही पेरू खाल्लात तर कसा खाल्लात? अरे, हा काय प्रश्न आहे? काय आंबा, पेरू, फणस, कलिंगड जे काय असेल, हा काय प्रश्न आहे? इतकं ग्लोरिफिकेशन हे या देशाला घातक आहे. आपल्या इंटरनॅशनल पॉलिसीज विषयी आपण बोलतच नाही, की इस्रायल गिळत असलेला भूभाग हा त्याच्या बापाचा नाही, हा भूभाग त्यांचा नाही, हे सांगण्याचं काम भारताने स्वातंत्र्याच्या आधी केलेलं आहे. आणि तशी भूमिका भारताने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजपर्यंत कायम ठेवली आहे. इस्रायलची भूमी ही पॅलेस्टाईनचीच भूमी आहे. इस्रायलची ती भूमीच नाही. हे भारताने युएनओ मध्ये मांडलंय. आपण आपलं म्हणजे विदेश नीतीच बदलली. इराण जो तुमचा माझा सर्वात जवळचा मित्र होता, अडचणीच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला जेव्हा डॉलर्स नव्हते तुमच्या खिशात, तेव्हा तुमचे पैसे तुम्ही आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला पेट्रोल जे काही क्रूड ऑइल आहे ते देतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, हे सांगणारा देश होता इराण. म्हणजे सद्दाम हुसेनच्या मीटिंगमध्ये जेव्हा जुल्फिकार अली भुट्टोची पोरगी बेनझीर भुट्टो ही जेव्हा भारताविरुद्ध बोलायला उभी राहिली, तेव्हा सद्दाम हुसेननी स्वतः उठून सांगितलं, तुम्ही शांत बसा, यू कॅनॉट स्पीक अगेन्स्ट इंडिया ऑन द सब्जेक्ट ऑफ काश्मीर, इट्स इन युएनओ, इथे चालणार नाही. हे मैत्रीचे संबंध या भारताने जोपासले होते. आणि म्हणून भारताने जेव्हा आंतरराष्ट्रीय कुठलाही एखादा तिढा उभा राहिला, की भारताला नेहमी महत्वाचं स्थान दिलं जायचं. नॉन अलायन मुवमेंट ही जी भारताने सुरू केली, ती भारताने सुरू केल्यानंतर या जगामध्ये अमेरिका आणि रशिया हे दोन बलाढ्य देश लढतील, पण आम्ही त्यांचा सहभाग म्हणजे आम्ही त्यांच्यात कधी जाणार नाही, ते आमचे कोणी नाही, हे सांगण्याचं काम मार्शल टिटो, या- ते नाव नाही आठवत, स्वतः नेहरू, असे 6-7 जणांनी मिळून ती काढली नॉन अलाइन मुवमेंटची मुवमेंट, पंचशील, आणि ती पुढे चालवली. आता काय, इराणवरती दुसऱ्या दिवशी बॉम्बिंग होणारे, आदल्या दिवशी आपले पंतप्रधान इस्रायलला जाऊन येतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी इराणवरती बॉम्ब पडतो आणि आपण सांगायचं आम्हाला काहीच माहित नाही. खरं तर म्हणजे आजच्या ह्यांच्या पण वेळ बोलण्याची आहे. म्हणजे पत्रकारांना सुद्धा विनंती आहे की बोला. कोण बोलत नाही हो. 3,000 कोटी रुपये ठाणे महानगरपालिकेचे गेले कुठे? कोण विचारणार?
विचारायला माणसंच नाहीत. आमच्या घरी पाणी येत नाही, अहो रस्ते खराब झालेत, अहो मग ते तुम्हीच देता ना. सर्वात वाईट या माणसाचं काय वाटतं, त्या माणसाने पहिल्यांदा सांगितलेलं जेव्हा मतदानाचा अधिकार दिला की तुमची मतं विकू नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलेलं की तुमची मतं विकू नका, गरिबीत दिवस काढा, पण कशाचेही पैसे घेऊ नका. एक वेळ अंगावर कपडे नसतील तरी चालतील, कालचे कपडे आज धुवून घाला, पण स्वतःला विकू नका. पण नेमकं या समाजात तेच घडतंय. 1000, 2000, 3000 दे मत. लोक लाईन लावून मतं घेतात, पैसे घेतात. मग ह्याच्यासाठी तुम्हाला दिलेला का अधिकार? इंग्लंडमध्ये आणि अमेरिकेला महिलांना मतदान मिळवण्यासाठी 300-300 वर्ष लागली. 300-300 वर्ष संघर्ष करावा लागला, तेव्हा कुठे महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. हा भारत हा पहिला देश आहे इथे ज्या दिवशी संविधान आलं त्या दिवशी महिलांना मतदानाचा अधिकार आला. आणि आमच्या महिला 1,500 रुपये लाडकी बहीण मिळाली, दिली मतं. टॅक्स असो. जसं माझं नेहमीच असतं की हे संविधान नाही, हा भारताचा आत्मा आहे. ज्या दिवशी तुम्ही या संविधानाला हात घालाल तुम्ही या भारताचे तुकडे तुकडे केलेले असतील. कारण का भारत हा एका रंगाने नटलेला नाही आहे, हा भारत हा विविध रंगी आहे. भारताचा अभ्यास करायचा असेल तसं ईशान्याकडनं येऊन दक्षिणेकडे या, दक्षिणेकडनं वरनं चालत गुजरातच्या मार्गे परत काश्मीरला जा आणि काश्मीरवरनं परत ईशान्याकडे जा. तुम्हाला समजेल की भारतामधले रंग किती आहेत. आणि म्हणून जनगणमन ऐकताना, पूर्ण जनगणमन ऐकताना ते किती हुशारीने लिहिलेलं आहे आणि कसे त्याच्यात सगळे भारताचे रंग, भारताच्या नद्या, भारताचे डोंगर दऱ्या यांचं कसं वर्णन आहे त्या जनगणमनेमध्ये पूर्ण लिहिलेलं आहे त्याच्यात. काय दुर्दैव आहे की गोव्याला बीजेपीचाच मुख्यमंत्री, तिथे मुख्यमंत्री सांगतो की गोमांसावरती आम्ही सबसिडी देऊ, स्वस्तात देऊ. बाजूला महाराष्ट्र गोमांस खाणाऱ्याला मारूनच टाकतो. या देशात आणायचा कायदा तुमचा पक्ष आहे ना, तुम्ही एक कायदा आणा ना, तुमचा पक्ष ज्या ज्या देशावर राज्यात आहेत तिथे सगळीकडे एक कायदा आणा. तुम्ही सांगा ना, केरळमध्ये निवडणूक लढवत आहे की आम्ही केरळमध्ये निवडणूक जिंकलो तर गोमांसावरती बंदी आणू, सांगा. सांगा तामिळनाडूमध्ये पण. मग काय सांगत नाही तुम्ही? का गोव्यामध्ये सांगत नाही तुम्ही गोमांसावर बंदी आणून? ती नेमकी महाराष्ट्रातच का हवी असते तुम्हाला? हे प्रश्न विचारले की लोक असे, या काय जितेंद्र काही प्रश्न विचारतोय, अरे काय बरोबर आहे का, हे काय काय बरोबर आहे का, अरे बरोबर काय, अरे कोणाला काय खायचंय, कोणाला काय प्यायचंय पिऊ द्या ना, तुमच्या बापाचं काय जातंय. आणि हे स्वातंत्र्य तुम्हाला संविधानातनं फंडामेंटल प्रिन्सिपल, मूलभूत स्वाधिकार जे आहेत त्याच्यातनं दिलेलं ना, राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच. आईला बोलायला गेलं की तू कुणाल कामराला पण आतमध्ये आणि बाकी जे बोलतायत तेही आतमध्ये लावली आहे. कसे काय बोलणार बल्ला साहेब? जरा बोललं की एनसी नौपाड्यामध्ये. आजकाल पोलिसांना काही कामच नाही, साहेब फोन आला या एनसी. पूर्वी असं नव्हतं, पोलीस कोणाच्या फोनवर काम करत नव्हते. एक झेन्नींची मुलाखत आहे, तो एका गँगस्टरच्या वरनं बोललाय आणि एका गँगस्टरसाठी एक आमदाराने फोन केला त्यांना, झेंडेंनी काय उत्तर दिलं हे ऐकण्यासारखं उत्तर. गँगस्टर आणि त्यांचं संभाषण की त्या गँगस्टरला सोडा वगैरे. आजकाल कुठे काय काय मिलिंद, पोलीस स्टेशनला फोन गेला की एनसी दाखल, ना जाच ना पडताळणी काय नाही, झाली एनसी दाखल. त्याला माझ्यापासून 10 फुटावर असलेल्या बाईनी माझ्यावरती 500 काय कुठलं गणित हो काय 354 ती माझ्यापासून 10 फुटाच्या अंतर. आयला काय मॅग्नेटिक पूल होता की काय माहित नाही मला, पोलिसांना कुठला मॅग्नेटिक पूल दिसला. झालं ना दाखल, आणि तो राहतो ना रेकॉर्डला.
म्हणजे इतकं सोपं आहे. उद्या जर एखाद्या बाईने जाऊन सांगितलं आणि वरनं फोन आला असेल की माझ्यावर बलात्कार झाला, लगेच केस घेतात. नंतर पुरावे देत बसतात. इतकं घाणेरडं झालंय देशाचं आणि महाराष्ट्राचं राजकारण. हे अभिप्रेत नव्हतं डॉक्टर बाबासाहेबांना. बाबासाहेबांचं वाक्य आहे, की हे संविधान अतिशय चांगलं आहे. पण हे घाणेरड्या माणसांच्या हातात गेलं तर तेवढंच घातक आहे. हे आज हे देश बघतोय. या देशाला या परिस्थितीतनं बाहेर काढण्याचं सामर्थ्य परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार देऊन एवढंच या ठिकाणी बोलतो. रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.